आज पुन्हा एकदा तुमच्याबरोबर शेअर करते ठाण्यातलं अजून एक उपहारगृह जिथे अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ मिळतात आणि ज्याचं नाव आहे गोखले उपहारगृह। 1935 पासून हे उपहारगृह ठाणेकरांच्या सेवेत आहे, जिथे आपल्याला स्नॅक्स, उपवासाचे पदार्थ, थंड पेये या सर्वांचा आस्वाद घ्यायला मिळतो। तसेच इथे झोमॅटो व स्विगीचे ऑर्डर पण स्वीकारल्या जातात। नमस्कार मंडळी, मी राजश्री एक्सप्लोर विथ आरपी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी आलेली आहे ठाण्यातल्या सुप्रसिद्ध अशा गोखले उपहारगृहाला व्हिजिट करण्यासाठी आणि हे ठिकाण 80 वर्षापेक्षा पण जुनं आहे आणि माझं पर्सनल फेवरेट आहे। मी इथे बरीच वर्ष येते। तर इथे कुठले कुठले पदार्थ मिळतात, कारण इथे सर्व आपले महाराष्ट्रीयन ऑथेंटिक महाराष्ट्रीयन पदार्थ मिळतात, ज्यामध्ये उपवासाचे पदार्थ आहेत, थंड पेय आहेत, त्यानंतर वेगवेगळे स्नॅक्स आहेत आणि अजूनही काही पदार्थांनी इंट्रोड्यूस केलेले आहेत। तर सर्वात पहिले तुम्हाला इकडचा मी एम्बियन्स दाखवते, कशी सिटिंग अरेंजमेंट आहे ते सर्व, आणि त्यानंतर मी इथे काय काय ऑर्डर करणार आहे तर ते सुद्धा। विष्णुनगरमधनं जो रस्ता गोखले रोडला जातो तर त्याच ठिकाणी आहे हे गोखले उपहारगृह। तुम्ही पाहू शकता ह्यांचं गोखले मंगल हॉल सुद्धा आहे, तो एसी हॉल आहे। आणि इथे तुम्ही पाहू शकता की आज काय काय स्पेशालिटी यांच्याकडे आमरस पुरी, मसाले भात, पुरी पातळ भाजी, आंबेडाळ, खरवस, गुलाबजाम आहेत। तर बघा, तुम्ही आलात की लगेच तुम्हाला इथे काउंटर दिसेल ज्या ठिकाणी आपल्याला ऑर्डर द्यायची आहे। आणि ह्याच्याच राईट साईडला इथे पूर्ण असा मेन्यू ह्यांनी लिहिलेला आहे, हे तुम्ही पाहू शकता। ते विथ कॉस्टिंग हा मेन्यू लिहिलेला आहे, ज्याच्यामध्ये उपवासाचे पदार्थ असेल, एक्स्ट्रा पेय जी आहेत, त्याच्यानंतर थंडगार पेय ते सर्व लिहिलेली आहे। आणि काही पदार्थ ह्यांनी आताच थोड्या दिवसापूर्वी इंट्रोड्यूस केलेले आहेत त्यांच्या मेन्यूमध्ये, तर ते सुद्धा इथे लिहिलेले आहेत। आणि हे बघा, या काचेच्या पलीकडे त्यांचं जे किचन आहे तर ते सुद्धा आपण पाहू शकतो। हायजीन किचन आहे पूर्ण, म्हणजे त्यांनी इथे साफ स्वच्छता व्यवस्थित मेंटेन केलेली आहे। तर हे बघा, ही आहे अशी यांची सीटिंग। इथे एसी नाहीये पण हवेशीर आणि मोकळं आहे। टेबल सुद्धा तशी लांब लांब आहेत आणि एका याच्यावरती तुम्ही अशी 3-6 जण मिळून बसू शकता। आणि हे पूर्ण सिटिंग आहे आणि ह्या बाजूला ज्यावेळेला सिटिंग फुल झालेली असते तर इथे सुद्धा तुम्ही उभे राहून आपलं जे स्नॅक्स किंवा इतर काही पदार्थ आहेत तर ते तुम्ही एन्जॉय करू शकता। तर आता मी सुद्धा इथे आता मेन्यू बघते आणि काय ऑर्डर करायचं आहे तर ते बघते। तर मी नॉर्मली इकडे स्नॅक्स, थंडगार पेय असं ऑर्डर करायचा विचार करते। आणि आता दुपारचा टाइम झालेला आहे, तर लंचमध्ये हेवी थोडंसं काय घेता येईल हे बघते, कारण आमरस तर आहेच, त्यामुळे आमरस पुरी मात्र मी नक्की मागवणार आहे। तर आता इथे आल्यानंतर तुम्हाला ऑर्डर द्यावी लागते, त्याच्यानंतर त्याचे पैसे पेड करावे लागतात। इथे तुम्हाला जीपे चालतं, कार्ड पण घेतात आणि कॅशही घेतात इथे, त्याच्यानं तुम्हाला रिसीट दिली जाते। आणि हे बघा, अशा पद्धतीत आता माझं जे मी ऑर्डर दिलेलं आहे तर ते इथे आलेलं आहे। बटाटा वडा आहे, त्याच्यानंतर मिसळ पाव आहे। इथे बेनमेरीमध्ये काही पदार्थ बनवून ठेवलेले असतात। आणि महत्त्वाची गोष्ट की इथे सेल्फ सर्व्हिस आहे, फक्त पाणी जे आहे ते आल्यानंतर इकडचे काका किंवा ज्या मावशी आहेत तर ते आपल्या टेबलावर देतात, पण बाकी ज्या पदार्थांची तुम्ही ऑर्डर देता तर त्या पदार्थांची मात्र सेल्फ सर्व्हिस आहे। इथे बघा, मी थंड पेय आणि मसाले भात मागवलेला आहे। पियुष पण यांची जी स्पेशालिटी आहे तर ती सुद्धा मी इथे यांच्याकडनं मागवलेली आहे। आणि आता माझी मैत्रीण हे सर्व अरेंज करेल टेबलवरती। तर हे बघा, अशा प्रकारे ऑर्डर द्यायला लोक आता यायला लागलेली आहेत। तर आता माझी पुढची ऑर्डर जी आहे ती उपवासाचे पदार्थ आहेत, उपास कचोरी आणि हा साबुदाणा वडा आहे। आणि तुम्हाला बाकी जे आहे ते एक्स्ट्रा हवं असेल तर त्याचे पैसे पेड करावे लागतात तुम्हाला। सो अशा पद्धतीत सेल्फ सर्व्हिसेस तुम्हाला घ्यावी लागते। आणि माझ्या मते ही गोष्ट मला तरी बरी वाटते, सेल्फ सर्व्हिस का आपल्यासाठी, आपल्या जेवणासाठी कोणी आपल्याला मदत करा। हे बघा, आता आलेली आहे आपली पुरी आलेली आहे, त्याच्यानंतर इथे आलेली आहे कोथिंबीर वडी। तर चला आता मी याची टेस्ट करायला घेते। तर आता मी इथे पदार्थांची ऑर्डर दिलेली आहे, काही नवीन पदार्थ सुद्धा इथे इंट्रोड्यूस झालेले आहेत तर ते पण तुम्हाला मी सांगते। आणि आमरस पुरी, सो इथे सुद्धा त्याने आमरस पुरी हे ठेवलेलं आहे। तर सुरुवात करते कोथिंबीर वडीपासून। बघा, एका प्लेटमध्ये इथे 3 कोथिंबीर वड्या दिल्या जातात, सॉस आणि चटणी असं सर्व आहे। मस्त आहे, गरमागरम आहे। आणि यांनी इथे नारळाची चटणी दिलेली आहे, त्याच्यामध्ये नारळ आणि त्याच्यानंतर मग हिरवी मिरची वगैरे वाटलेली आहे। मी म्हणाल हिला या सर्व गोष्टी कशामध्ये, कारण हे जे ठिकाण आहे ते माझं अतिशय आवडीचं ठिकाण आहे। मी बरीच वर्ष येते इथे टेस्ट करायला बरेच सारे प्रकार, आणि त्यातलेच काही प्रकार मी इथे मागवलेले आहेत।
कोथिंबीर वडी तर उत्कृष्ट आहे. मी नेहमी इथे आल्यानंतर मागवते. म्हणजे भरपूर सारं बेसन आणि कोथिंबीरीचा तेवढाच वापर केला आहे. धण्याचा सुद्धा तेवढंच, म्हणजे जे ठेचलेले धणे असतात तर त्याचा सुद्धा तेवढाच फ्लेवर येतोय. प्रॉपर असं ते बाइंड केलेलं आहे आणि खूप छान टेस्ट आहे याची. नेक्स्ट आहे बटाटा वडा. हा बघा, मस्त असा बटाटा वडा, गरम बटाटे, त्याच्यावर त्यांनी सुकी चटणी दिलेली आहे इथे आणि त्याचबरोबर इथे नारळाची चटणी सुद्धा आहे. इकडचा जो वडा असतो ना, तर तुम्ही तो मिसळ किंवा उसळी बरोबर सुद्धा मागवू शकता. आणि वड्याचं वैशिष्ट्य असं आहे की खूप सारं स्पायसी इथे नाहीये हा वडा मिळत. मीडियम स्पायसी वडा इथे मिळतो, तर त्याच्यामुळे लहान मुलं सुद्धा इकडे आवडीने बटाटा वडा खातात. आणि आता मी ट्राय करते आहे इकडची उसळ आणि पुरी. सो इथे त्यांनी कांदा लिंबू दिलेला आहे. त्याच्यानंतर मटारची जी उसळ आहे तर ती त्यांनी इथे दिलेली आहे, तुम्ही इथे पाहू शकता. आणि थोडासा कांदा याच्यामध्ये घालते मी आणि त्याचबरोबर लिंबू सुद्धा. 5 पुऱ्या येतात एका प्लेट मध्ये, तर ही सुद्धा माझी आवडीची डिश आहे. एक नंबर. टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता खूप सारा वापर केलेला आहे आणि मला असं वाटतं की हलकं सारं वाटण याच्यामध्ये घातलेलं आहे, त्यामुळे तोही थोडासा फ्लेवर इथे येतोय. ही तर माझी ना सर्वात आवडीची गोष्ट. इथे आल्यानंतर मी जसं मी कोथिंबीर वडी मागवते ना, कोथिंबीर वडी, सो तसंच ही उसळपुरी जी आहे तर ती सुद्धा माझी फेवरेट आहे, तर मी ती सुद्धा मागवत असते. आता नेक्स्ट आहे ते आहे हा मसाले भात. ही आणि नवीनच डिश जी आहे ती इंट्रोड्यूस केलेली आहे, मसाले भात. तर तुम्ही ते बघू शकता, खूप सारं खोबरं कोथिंबीर आणि घातलेली आहे. तर ती मी आधी प्लेटमध्ये काढून घेते. त्याच्यामध्ये काजू आहे, त्याच्यानंतर तोंडली आहे, कढीपत्ता आहे आणि त्याचबरोबर ह्याने काकडीचा रायता सुद्धा इथे दिलेला आहे. काकडीचा रायता आधी खाते. आणि आता मसाले भात, तोंडली सुद्धा अगदी प्रॉपर असा वापर केलाय तोंडलीचा. तर बऱ्याच ठिकाणी फक्त मटार आणि ओलं खोबरं एवढंच घालतात. मीडियम स्पायसी आहे आणि मसाल्याचा वापर बघा तुम्ही, तुम्हाला दाखवते, काजू पण याच्यात आहेत आणि भात पण अगदी व्यवस्थित शिजलेला आहे आणि ओलं जे खोबरं घातलेलं आहे त्याच्यामुळे हलकासा स्वीटनेस येतोय. खूप सुंदर. ह्याने आता नवीनच चालू केलेला आहे घावणे चटणी. आणि हा जो मसाले भात आहे तर तो छान, गरमी सुद्धा वाढलेली आहे त्यामुळे यांच्याकडे बाकीचे जे आयटम आहेत तर ते इथे मिळतातच, पण हे त्याने नवीन चालू केलं आहे. आणि अजून एक माझ्या आवडीची डिश आणि ती म्हणजे मिसळ. इकडची मिसळ आहे ना तर बऱ्याच ठिकाणी वाटणचा वापर करतात, पण इथे तसं वाटण वगैरे नाही घालत आणि वाटाणे वापरतात, तर तसं वाटाणे नाही, इथे मटकीची मिसळ मिळते तुम्हाला. हे बघा. आणि इथे फरसाण सुद्धा असं खूप घातलं जात नाही, तुम्हाला जर पाहिजे असेल तर एक्स्ट्रा मिळतं. शेवेचा वापर केला जातो, कांदा आहे, लिंबू आहे. फरसाण खूप जास्त प्रमाणात आहे, तुम्हाला जसं पाहिजे तसं ते मिळतं. त्याच्यामुळे तुम्हाला शॉर्ट वगैरे जर हवा असेल तर तोही तुम्हाला इथे मिळेल. मीडियम स्पायसी आहे. ही सुद्धा माझी अतिशय फेवरेट मिसळ आहे, कारण मटकीची मिळते म्हणून. आणि मी मिसळ खाण्यासाठी सुद्धा घेते 2 पाव मिसळ आणि त्याच्याबरोबर कैरीचं पण. जेव्हा गरमीचं सीझन चालू होतं ना, यांचं कैरीचं परत मी 2-2 ग्लास पिते. खूप सुंदर अशी टेस्ट आहे याची. आणि आता मी तुम्हाला दाखवते उपवासाच्या पदार्थांसाठी सुद्धा हे ठिकाण खूप फेमस आहे. तर उपवासाच्या पदार्थांमध्ये इथे मी 2 गोष्टी मागवलेल्या आहेत. उपवासाची कचोरी आहे आणि साबुदाणा वडा आहे. तर ही उपवासाची कचोरी बघा, साईज सुद्धा तुम्ही बघा प्रॉपर आहे, बटाट्या वड्या एवढा साईज आहे याचा. वाव. बघा, आतमध्ये ओलं खोबरं, शेंगदाणे आहेत, हिरवी मिरची आहे. आणि उपवासासाठी बरीच लोक जेव्हा येतील उपवासाची मिसळ सुद्धा मागवतात, ती सुद्धा खूप छान असते. पण आज काय माझा उपवास नाही त्यामुळे एवढी मिसळ जाणार नाही, पण इकडची जी नॉर्मल मिसळ आहे ना ती माझ्या आवडीची आहे म्हणून ती तुम्हाला दाखवायची होती, त्यामुळे मी उपवासाची मिसळ वगैरे नाही मागवली. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की उपवासाची कचोरी म्हटलं की ती खूप गोड असते. इथे तसं नाहीये, प्रॉपर हिरवी मिरचीचा पण तसाच वापर केलेला असो की ज्याच्यामुळे
मध्ये खूप गोड लागू नये. बाहेरचं जे बटाट्याचं आवरण आणि आतमध्ये जे खोबऱ्याचं जे मिश्रण आहे ते अप्रतिम आहे. खूप गोड नाहीये यांची ही उपासाची कचोरी. खूप छान आहे. आणि आता मी बोलते साबुदाणा वड्याकडे. साबुदाणा वड्याच्या साईज मध्ये पण कुठे पण कंजूसगिरी नाहीये. बघा मस्त गरमा गरम तर साबुदाणा वडा, हिरवी मिरची आहे याच्यामध्ये आणि खोबऱ्याची चटणी. तुम्ही जर इथे मंगळवार आणि गुरुवार जर आलात ना तर तुम्हाला इथे अजिबात जागा नाही मिळणार. एवढी इथे गर्दी असते उपवासाच्या पदार्थांसाठी. इकडच्या उपवासाची जी मिसळ आणि साबुदाणा वडा उपासाची कचोरी यांच्याकडची स्पेशालिटी आहे. तर तुम्ही आलात तर ह्या सर्व गोष्टी नक्की ट्राय करा. आता मी ट्राय करते आहे इथे आमरस पुरी. कारण आता ह्यांनी म्हणजे आता मे महिन्याचा टाइम आहे तर आमरस पुरी सुद्धा त्यांनी इथे इंट्रोड्यूस केलेली आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता आमरस जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा असे तुकडे आहेत. असं नाहीये की बाबा आमरस मिक्सर मध्ये वाटलेला आहे, तर तशा पद्धतीत नाहीये इथे आमरस. हा पूर्ण इथे यायचंय बघा, मस्त असा आमरस आहे बघा. आणि पुरी मस्त गरमागरम अशा पुऱ्या आणि आमरस. हा हा तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल ना. मला सांगू का? हा अरे वा हापूस आंबा आहे. असा तसा नाहीये, देवगडचा हापूस आहे पण खरंच टेस्ट खूप छान आहे. मस्त थंडगार. बाहेर एवढं ऊन आहे आणि त्या उन्हामध्ये असा थंडगार आमरस आणि त्याच्याबरोबर पुरी. वाव. आमरस पुरी खायची आणि घरी जाऊन मस्तपैकी झोपून द्यायचं. सो आमरस पुरी नक्की इथे ट्राय करायला या. आणि आता ज्याच्यासाठी मी नेहमी म्हणजे मी कोकम सरबत साठी जसं नेहमी इथे येत असते. मी ज्या वेळेला इथे येते ना तर त्यावेळेला मिसळ पाव आणि त्याच्यावर कोकम सरबत मागवत असते. परंतु गरमीचं सीझन चालू झाला ना की कैरीचं पन्ह, तर मी इथे आल्यानंतर 2-2 ग्लास पिते. एवढं अप्रतिम कैरीचं पन्ह यांचं असतं. थिकनेस सुद्धा व्यवस्थित असतो, म्हणजे असं नाही की भरपूर पातळ आहे असाही प्रकार नाही. खूप सुंदर. म्हणजे बाहेर एवढ्या गर्मीमध्ये तुम्ही 1 ग्लास तरी कैरीचं पन्ह पिला तरी तुम्हाला खरंच इच्छा होईल माझ्यासारखीच अजून 1 ग्लास प्यायची. आणि हे कोकम सरबत. आणि हा इथे तुम्हाला करवंदाचं सरबत सुद्धा मिळतं. आणि आता अजून एक ह्यांची जी स्पेशालिटी आहे आणि ते म्हणजे पियुष. मस्त थंडगार पियुष, त्याच्यामध्ये वेलची, जायफळ. तुम्हाला खरं सांगू का, मी तर प्रत्येक वेळा तुम्हाला सांगते ह्यांचं हे स्पेशल आहे, ह्यांचं हे स्पेशल आहे. पण जेवढे यांचे प्रकार आहेत ना तर ते सर्वच स्पेशल आहेत आणि उत्कृष्ट असे आहेत. मी जितक्या वेळेला येते मी तुम्हाला परत सांगते, माझं तर अतिशय फेवरेट ठिकाण आहे. तर एवढे सर्व पदार्थ आता मला संपवायचे आहेत मी आणि माझ्या टीम मेंबर्सना सुद्धा. तर चला आता ह्या सर्व गोष्टी ताव मारते आणि त्यानंतर इकडच्या काही छोट्या मोठ्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या तुमच्या बरोबर तुम्हाला शेअर करते. तर मी आता इथे जे पदार्थ मागवलेले होते ते अतिशय उत्कृष्ट होते. आणि तुम्हाला जसं मी सांगितलं की हे माझं पर्सनल फेवरेट ठिकाण आहे. इकडे आल्यानंतर तुम्हाला काय खायचं आहे ते मी सांगते. मगाशी आता मी तुम्हाला सांगितलं की माझे आवडीचे पदार्थ कोणते आहेत, पण इथे आल्यानंतर तुम्ही मिसळ खा. उपासाची मिसळ सुद्धा, साधी मिसळ सुद्धा, त्याच्यानंतर कोथिंबीर वडी, नंतर आता सध्या आमरस पुरी आणि नवीन जे इंट्रोड्यूस केलेलं आहे ते म्हणजे मसाले भात, तो सुद्धा खरंच खूप सुंदर होता. मिसळ पाव बद्दल तर काय सांगायचं. आणि बटाटा वडा, ह्या सर्व गोष्टी तुम्ही इथे आल्यानंतर नक्की टेस्ट करा. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे बुधवारी हे जे गोखले उपाहारगृह असतं ना ते बंद असतं, त्यामुळे बुधवारी येऊ नका, नाही तर तुमची फेरी फुकट जाईल. सो अशा प्रकारचा आजचा हा गोखले उपाहारगृह जे माझं पर्सनल फेवरेट तर त्या ठिकाणचा आजचा हा व्हिडिओ होता. आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. आणि तुम्हाला आपल्याचा हा व्हिडिओ आवडला असेल तर या ठिकाणी यायला विसरू नका. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.